नक्कीच तर काँग्रेस सातत्यानं 7 जागांवर केवळ आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशांत किशोरपेक्षा चिराग पासवानच्या जागा आपल्याला कमी असलेल्या पाहायला मिळत आहेत। पीके अर्थात प्रशांत किशोर 4 जागांवर आघाडीवर आहेत, तर लोजपा चिराग पासवान यांचा पक्ष केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे। तर प्रशांत किशोर 4 जागांवर आणि जसं तू सांगितलं सागर, लोजपा 1 जागावर आहे। त्यामुळे प्रशांत किशोर यांनी अगदी सुरुवातीपासून ऍक्टिव्हपणे घेतलेला सहभाग त्यांना हा कुठेतरी कामी येतो असंच म्हणावं लागेल। आणि प्रशांत किशोर यांचं भवितव्य नेमकं काय असे जेव्हा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते एक्झिट पोलच्या माध्यमातून सुद्धा, त्यानुसार मात्र काँग्रेसची तुलना केली तर प्रशांत किशोर हे 4 जागांवर आघाडीवर आहेत सुरुवातीच्या कलांमध्ये तरी, आणि ती निश्चितच एक आश्चर्यजनक बाब। तर भाजप सध्या 49 अर्थात अर्धशतकाला केवळ 1 आकडा बाकी आहे। जेडीयू सध्या 33 जागांवर, आरजेडी 45 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर पीके 4 जागांवर आणि लोक जनशक्ती पार्टी केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे। काँग्रेस मात्र डबल डिजिट आकडा गाठतो की नाही अशी शंका सध्या तरी पाहायला मिळतो, कारण 1 तास होत आलेला आहे जवळपास मतमोजणीला सुरुवात होऊन, आणि काँग्रेस सध्या केवळ 7 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे एनडीए मध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक अशीच म्हणावी लागते। आणि गेल्या 1 तासाभरामध्ये महाआघाडी आणि एनडीएचं हे अंतर खूप जास्त म्हणावी लागेल, कारण 57 जागांवर म्हणजे आता महाआघाडी आहे, दुसरीकडे एनडीए 85 जागांपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे ही झेप महाआघाडी घेतं का, हा टप्पा पार करतं का, तिथपर्यंत पोहोचतं का हे सुद्धा पाहायचंय। आता इंडिव्हिज्युअली जर पाहिलं तर भाजप 49 जागांवर आहे, तिकडे आरजेडी त्यांच्या पाठोपाठ 45 जागांवर आहेत। त्यामुळे अर्धशतक आता आरजेडी पार करतं का हे पाहायचंय। नक्कीच तर भाजप 49 आणि आरजेडी 45 जागा, अर्थात तेजस्वी यादव यांनी भाजपला जोरदार टक्कर दिलेले आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाची बाब म्हणजे भाजपकडून कुठलाही चेहरा हा समोर करण्यात आलेला नव्हता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरूनच आणि नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक लढलेली होती, तर आरजेडीनं तेजस्वी यादव यांचा चेहरा पुढे केलेला होता। काँग्रेसनं देखील तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून प्रेडिक्ट केलेलं होतं, आणि आता तेजस्वी यादव त्यानुसार चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात। आरजेडी सध्या 45 जागांवर आघाडीवर आहे, आणि तो जो चेहरा देण्यात आलेला होता तेजस्वी यादव यांचा घोषित करण्यात आलेला होता, त्याचा फायदा थेट त्यांना होतोय असं म्हणावं लागेल। कारण काँग्रेसची आकडेवारी जर आतापर्यंत जी पाहिली कलांमधली ती 7 वर आहे, तो टप्पाच अजूनही पार करता आलेला नाहीये काँग्रेसला। त्यामुळे पीके आणि इतरांच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी खूपच निराशाजनक अशी म्हणावी लागेल। नक्कीच तर भाजप सध्या 49 जागांवर, काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 34 जागांवर, प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य सध्या 4 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी 1 जागी, तर आरजेडी 45 जागांवर सध्या आघाडीवर आहे। 4 जागांचा फरक आरजेडी आणि भाजपमध्ये आहे। सगळ्यात आधी कोण अर्धशतक पूर्ण करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खास करून आरजेडी आपलं अर्धशतक पूर्ण करते का, आणि प्रशांत किशोर यांच्यापेक्षा चिराग पासवान यांच्या जागा कमी आहेत, काँग्रेसपेक्षा अपक्षांच्या जागा या जास्त आहेत। काँग्रेस सध्या 7 जागांवर आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहे। अपक्षांचा आकडा अचानक वाढलेला आहे, काँग्रेसपेक्षा अपक्षांच्या जागा आपल्याला जास्त पाहायला मिळतात। गेल्या 10 मिनिटांपासून कल हाच कायम असल्याचं चित्र आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय काँग्रेस 7 जागांवर आहे, पीके 4, लोजपा 1 आणि इतर 9। त्यामुळे काँग्रेस आणि इतर यांचा जर विचार केला तर गेल्या 10 मिनिटांपासून हे कल कायम आहेत, जिथे काँग्रेस पिछाडीवर आहे, इतर आणि अपक्षांनी मात्र प्रचंड आघाडी घेतली आहे। तर गेल्या काही मिनिटांपासून जवळपास 10 मिनिटांपासून हे कल कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 150 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 150 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप 49 जागा, काँग्रेस 7 जागा, जेडीयू 34 जागा, पीके 4 जागांवर, लोजपा 1 जागी, तर आरजेडी 46 जागांवर सध्या आघाडीवर आहे, आणि इतरांच्या वाट्याला सध्या 9 जागांची आघाडी गेलेली आहे। अगदी 8:30 पर्यंत जी आकडेवारी वेगानं बदलत होती सागर, ती आता कुठेतरी स्थिरावली आहे। काही वेळापासून 10 मिनिटांपासून तरी आतापर्यंत 150 कल हाती आलेले असून आता ही आकडेवारी आपल्याला कायम असल्याचीच पाहायला मिळते, स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 150 जागांवरचे कल हाती आलेले आहेत, ज्यामध्ये महाआघाडी 58 जागांवर आहे, तर एनडीए 86 जागांवर आघाडीवर आहे। आणि प्रत्येक पक्षाला किती जागांची आघाडी आहे हे जर पाहायचं झालं तर भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। सध्याचे आकडे सातत्यानं बदलत आहेत, कलांमधले हे आकडे आहेत। भाजपनं कलांमध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 34 जागांवर, पीके 4 जागी, लोजपा 1 जागी, तर आरजेडी 46 जागांवर आघाडीवर आहे। 150 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत, आणि त्यामध्ये भाजपनं आपला अर्धशतक पूर्ण केलाय। या 150 जागांमधली महत्त्वाची कामगिरी म्हणावी लागेल ती भाजपची, कारण अर्धशतक त्यांनी पार केलेलं आहे। अर्थात त्यांच्या पाठोपाठ आहे आरजेडी, जिथे 47 जागांवर आघाडी सध्या त्यांनी घेतली आहे।
3 जागांचा फरक आहे आणि हा टप्पा त्यांना किती वेळात गाठता येतो ते पाहायचं आहे. महाआघाडी एकत्रित जर पाहिलं तर 59 जागांवर अतिशय हळू सध्या ही आपल्याला ग्रोथ पाहायला मिळते महाआघाडीची. दुसरीकडे एनडीए मात्र 87 जागांवर आघाडीवर आहे. नक्कीच तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर बिहारमध्ये प्रश्नचिन्ह, कारण केवळ 7 जागांवर सध्या काँग्रेसला आघाडी आहे. काँग्रेसने एकूण 61 जागांवर उमेदवार दिलेले होते. आतापर्यंत 150 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 51 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे, तर आरजेडी सध्या 47 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयूची सुद्धा कामगिरी 33 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप, जेडीयू, आरजेडी यांची डबल डिजिट मधली ही आकडेवारी आणि आघाडी आपण पाहतोय, ज्यामध्ये भाजप 51 म्हणजे अर्धशतकचा हा टप्पा गाठून पुढे गेलेली. आरजेडी 47 जागांवर कायम आहे. गेल्या काही मिनिटांपासून तरी जेडीयू त्याच्या खालोखाल 33 जागांवर आहे. कलांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे. कलांमध्ये जेडीयू 3ऱ्या क्रमांकावर नंबरवर पाहायला मिळत आहे आणि याच कलांमध्ये आरजेडीची सुद्धा अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. तर सुरुवातीच्या 1 तासात हे कल आता हाती आलेले आहेत. यामध्ये भाजप 51 जागांवर भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि आरजेडी आता अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेली आहे. केवळ 3 जागा आरजेडीला हव्या आहेत. तर जेडीयू देखील आपली कामगिरी सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. जेडीयू सध्या 33 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे तिसरा मोठा पक्ष हा जेडीयू ठरताना दिसतोय. निश्चितच काँग्रेस 7 जागांवर, पीके 4 आणि इतर 9 ही स्थिरावलेली आकडेवारी आहे. काही मिनिटांपासूनची काँग्रेसनं अजूनही 7च्या पुढे जाण्याचा हा टप्पा गाठलेला नाहीये आणि त्यांच्या तुलनेत मात्र इतर कुठेतरी चांगली कामगिरी म्हणजे अपक्षांची कुठेतरी चांगली कामगिरी, ज्यामध्ये तिथे 9 आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थेटपणे अपक्ष म्हणता येणार नाही, कारण त्यामध्ये एनडीए मध्ये एलजेपी अर्थात लोक जनशक्ती पार्टी ती आपण वर दाखवलेलीच आहे. मात्र राष्ट्रीय लोक मोर्चा आहे, हिंदुस्थानी अवामी मोर्चा आहे, तर यूपीए सोबतचा सीपीआय आहे, विकसनशील इन्सान पार्टी. त्यामुळे तो देखील आकडा आपल्याला महाआघाडीमध्ये गृहीत धरावा लागेल किंवा एनडीए मध्ये गृहीत धरावा लागेल. मात्र आताचे कल आपण पाहिले तर भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 33 जागांवर, पीके 33 जागांवर, तर लोक जनशक्ती पार्टी केवळ 1 जागी. चिराग पासवान यांना हा मोठा धक्का. 29 जागांवर चिराग पासवान यांनी निवडणूक लढवलेली होती. मात्र पहिल्या 1 तासामध्ये केवळ 1च जागेची आघाडी चिराग पासवान यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते. आरजेडी आता अर्धशतकापासून केवळ 2 जागा पिछाडीवर आहे. आरजेडी सध्या 48 जागांवर आघाडीवर आहे. उमेदवारी आणि मतदारसंघानुसार सुद्धा पाहूयात. मोकामा मधून सध्या अनंत यांची आघाडी, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 3 जागांवर आघाडी आहे. तर दुसरीकडे सिवान मधून मंगल पांडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतोय. मागच्या कलांमध्ये भाजपला फायदा झालाय. तर भाजप सध्या 52 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 33 जागांवर, पीके 3 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी 1 जागी, तर आरजेडी 49 जागी. केवळ 1 जागा बाकी आहे आरजेडीला आपलं अर्धशतक गाठण्यासाठी. भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. जेडीयूला आतापर्यंत 6 जागांचा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. आरजेडीला आतापर्यंत 4 जागांचा फायदा झालेला आहे. तर काँग्रेसला आतापर्यंत 4 जागांवर नुकसान सहन करावं लागतंय. मागच्या कालांमध्ये भाजपला 2 जागांचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 52 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 33 जागांवर, पीके 3 जागांवर, लोजपा 1, तर आरजेडी आता कुठल्याही क्षणी आपलं अर्धशतक पूर्ण करेल. आरजेडी सध्या 49 जागांवर आघाडीवर आहे. एनडीए 88 आणि महाआघाडी सध्या 61 जागांवर आघाडीवर आहे. मागच्या कालांमध्ये भाजपला 4 जागांचा फायदा होताना पाहायला मिळतो. कालांमध्ये आरजेडीची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. तेज प्रताप यादव यांची महुवामधून आघाडी कायम आहे, त्यामुळे लालूंचे दोन्ही पुत्र सध्या आघाडीवर पाहायला मिळतात. कलांमध्ये आरजेडीची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. वेगानं ही वाटचाल सुरू आहे. आरजेडी सध्या 49 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 52 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. मात्र काँग्रेसची मोठी पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसनं 61 जागा लढवलेल्या आहेत, त्यापैकी केवळ 7 जागांवर काँग्रेसची आघाडी सध्या पाहायला मिळते. जेडीयू सध्या 33 जागांवर, तर आरजेडी 49 जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत आकडेवारी पाहायची झाली तर एनडीए सध्या 89 जागांवर आणि महाआघाडी सध्या 61 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 52 जागांवर आणि आरजेडी 49 जागा. त्यामुळे भाजप आणि आरजेडी मध्ये सध्या जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. एनडीए सध्या 88, आता आकडा सातत्यानं बदलतोय. आता आकडा वाढलेला आहे. 90 जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडी सध्या 61 जागांवर आघाडीवर आहे. भाजपचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. भाजप 53 जागांवर, तर आरजेडी आता 49 जागांवर आघाडीवर आहे. केवळ 1 जागा आरजेडीला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी हवी आहे. भाजप सध्या 53 जागांवर, तर आरजेडी सध्या 49 जागांवर आघाडीवर. 155 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत. 122 हा बहुमताचा आकडा आहे, त्यामुळे हा आकडा कोणताही एक पक्ष पार करणार का? कारण इतिहासामध्ये
बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासामध्ये कुठल्याही एका पक्षाला आतापर्यंत बहुमत मिळू शकलेलं नाही। त्यामुळे हा इतिहास मोडणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असलं तरी भाजप आणि हा इतिहास मोडण्याची संधी केवळ आरजेडीला आहे, केवळ कारण आरजेडी ही एकच पक्ष असा आहे जो 143 जागा लढतोय आणि भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढताय।